खोपोलीत राहणाऱ्या एका डॉक्टरांच्या घरी 15 दिवसांपूर्वी घरफोडी झाली। घरातलं 7 तोळे सोनं चोरीला गेलं। ही चोरी कुणी केली याचा तपास सुरू असतानाच डॉक्टरांची 10वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी देखील घरातून पळून गेली। ती ज्या मुलासोबत पळून गेली त्यानं काही दिवसातच तिला पुन्हा खोपोलीला आणून सोडलं। पण त्या बॉयफ्रेंडच्या चौकशीत जी माहिती पुढे आली त्यामुळे डॉक्टरांचं कुटुंबच काय तर पोलीसही चक्रावून गेले। या मुलीचा बॉयफ्रेंड रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शिकतो। त्याला स्पोर्ट्स बाईक हवी होती म्हणून या मुलीनं 7 तोळे सोन्याचे दागिने घरातून लंपास केले। ते दागिने विकून जे 85,000 रुपये मिळाले त्यातून ही सेकंड हँड KT10 स्पोर्ट्स बाईक त्यांनी खरेदी केली। प्रेमासाठी वाटेल ते असाच काहीचा धक्कादायक प्रकार खोपोलीमध्ये उघडकीस आलाय। खोपोली शहरातल्या एका डॉक्टर कुटुंबाच्या मुलीने आपल्या प्रियकराला चक्क स्पोर्ट्स बाईक घेऊन दिलेली आहे आणि ही बाईक घेऊन देण्यासाठी आपल्याच घरातील दागिन्यावर डल्ला मारला आहे। घरफोडीची एक तक्रार खोपोली पोलिसांना दाखल होती आणि त्याचा तपास करत असताना हा प्रकार पोलिसांना हाती लागला आहे। या प्रकरणी खोपोली पोलिसांनी आता दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला, चोरीच्या पैशातून बाईक विकत घेणाऱ्या प्रतीक बहाडकर नावाच्या प्रियकराला आणि त्याच्या 2 मित्रांना अटक केली आहे। या प्रकरणी मुलीवर देखील कारवाई करण्यात येणार आहे। हल्ली कामाच्या धावपळीत पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, पण म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी। तेव्हा पालकांनो सावध व्हा आणि आपल्या मुलांवर लक्ष द्या। अमोल पाटील, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।